नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? बरे आहात ना? तर पुन्हा एकदा माझा जो आज नवीन ब्लॉग येणार आहे, एवढा सुंदर आणि एवढा मजेशीर असणार आहे आणि कुछ हटके बोलते ना वैसा. ही बघा, ही सगळी तयारी चालू आहे. अगदी गॅस सिलेंडर पासून जोडून ते सगळं एवढी मेहनत असते आणि मग ते आपल्याला टी व्हीवरती खूप छान असं सुंदर दृश्य दिसत असतं. पण बघा त्याच्या पाठीमागे किती मेहनत आहे की नाही? हे बघा सगळे बघतायत कसं करणार, आणि हे तुम्हाला मी ओमी प्रोडक्शनवरती दाखवतो आहे. मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे. बघा हे बघा. आता पुढे हा पूर्ण ब्लॉग बघा, तुमच्या लक्षात येईल. तर पुन्हा एकदा माझा जो आज नवीन ब्लॉग येणार आहे, एवढा सुंदर आणि एवढा मजेशीर असणार आहे आणि कुछ हटके बोलते ना वैसा. आता सध्या चालू असणारी माझी मालिका येड लागलं प्रेमाचं स्टार प्रवाहावरती येते रात्री 10 वाजता. ती तुम्ही बघतच आहात, खूप चांगलं प्रेम करत आहात. तर नेहमी मी हे असे तुम्हाला BTS टाकत असतो बिहाइंड द सीन मालिकेचे. तर तुम्हाला आवडल्यास खरंच आपल्या मित्रांना, कलाकार मित्रांना शेअर करा. काही आपल्याला शिकायला मिळेल यातून की नक्की शूटिंग कसं चालतं, त्यामागची काय मेहनत असते, हे की नाही? धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर खरंच आत्ताच सबस्क्राईब करा किंवा बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. राया ऍक्शन. मंजुरी टाप कट. ओके. तर मित्रांनो, आपण माझ्या ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करता, लाईक करता, शेअर करता. एवढे सारे 6000+ वरती सबस्क्रायबर आहेत. माझं यूट्यूबचं छोटंसं का होईना तुमच्यामुळं आज इन्कम सुरू होणार आहे. लवकरच $100 पूर्ण होणार आहेत आणि ते तुमचे असतील, माझे नाही असं मी मानतो. कारण माझे सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर्स हे माझे नेहमीच माझे देव मानतो. तर आज जास्त बडबड न करता तुम्हाला एक सुंदर असं शूटिंगचं BTS तुम्हाला दाखवणार आहे. आपण बघतो फिल्ममध्ये, सिरियलमध्ये आग लावताना जळते, अरे जळला, अरे आर्टिस्टचं काय होईल, कसे सीन करत असतील, हे ते सगळं. पण आज तुम्हाला खूप छान असं BTS बघायला मिळणार आहे. बिहाइंड द सीन येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये सीन होतो एक राया मंजिरीला वाचवायला. मंजिरी खूप असं रिंगण एक बनवलेलं आहे आगीचं, आणि त्याच्यामध्ये ती स्वतःला झोकून दिलेलं आहे तिने आणि पेटवलेलं आहे, माचीस मारलेलं आहे, रॉकेल ओतलेलं आहे, आणि तिला वाचवायला राया येणार आहे. एवढा सुंदर. जर सीन TV वर पण तुम्ही इथेही बघायला अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या चॅनलला तुम्ही पुन्हा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिलीच वेळ बघत असाल तर नक्कीच पहिलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हा प्रथम व्हिडिओ पाहायला मिळेल, नोटिफिकेशन येतील. आणि मित्रांनो, आजवर माझ्यावर प्रेम केलंच आहे. BTSच्या माध्यमातून कॉमेडीचे व्हिडिओ मी टाकतो, काय करत असतो, बरेच प्रोमो टाकत असतो, काय नाही काय करत असतो, ते तुम्हाला आवडतं आणि मी तुम्हाला खरंच एंटरटेनिंग काहीतरी चांगलं करत राहील, तुमचं मनोरंजन करत राहील, खूप छान व्हिडिओ टाकत राहील असं आश्वासन देतो. तर हा व्हिडिओ पहा, खूप सुंदर असा BTS आहे. शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पाहाल. थँक्यू व्हेरी मच. बाय. Run.
मार्क लाया अभी जला हुआ माचिस नहीं डालना है ना, सिर्फ माचिस डालने दो। ओके रेडी। जगन भाई मेक श्योर पूरा सर्कल होगा। गेट खोलो। रेडी। सगळे लोक आरडाओरडा करतील, काय करते राय येईल तेव्हा मायनिंग करतील। माझी चालू नको नाही, जस्ट ऍक्टिंग कर। सगळे लोक ऑलरेडी अरे हटो अरे हेलो दादा हटो, इधर आओ थोड़ा इधर आओ, बस ओके रेडी। ओके हाँ ये रमन भाई ये वैसा ही रहने दो फिर अभी। अच्छा दिख रहा है, अच्छा दिख रहा है। अपना इसमें कर लेंगे अपन। ओके सही है अशोक जी, ओमकार भाई करेक्ट है ना? हाँ रेडी। आग लाओगे, आग कम हो गया सर, बुझ गया तो सही था, वो एक्चुअली सही था। तर मित्रांनो हे पहा, आता हा सीन झाल्याच्या नंतर कसं विजवतो, आमच्याकडे एक यंत्र असतं ते कसं विजवतो बघा, की सुंदर आणि छान पाहायला मिळते तुम्हाला हा सीन। आणि तो लाईव्ह बघण्यासारखं असं म्हणजे जे काही नशीब असतं स्वतःचं ते तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती उर्मी प्रोडक्शनवरती बघायला मिळते। तर खरंच तुम्ही महान आहात आणि मी तुमची ही सेवा करतोय याचा पण मला खूप अभिमान आहे। थँक्यू सो मच। असंच माझ्या सर्व व्हिडिओवरती प्रेम करत राहा। हे बघा, हे गॅस सिलेंडर आहे, इकडून सगळं जोडाजोडी करत 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 हा सीन झालेला आहे। ह्याच्या मागे किती मेहनत आहे बघा, 4 सिलेंडर आहेत, त्याचं ते सर्व किती बापरे काय काय करावं लागतंय। आणि मग आपण 22 मिनिटाचा एपिसोड किती सुरळीत आणि छान छान चुका काढत असतो त्यातल्या, हे असं झालं ते तसं झालं, पण तसं नसतं। याच्या मागे 100 ते 150 लोकांची टीम असते आणि या टीमवर्कमुळे हे तुम्हाला एवढा सुंदर 22 मिनिटाचा एपिसोड बघायला मिळतो। तर पाहत राहा आणि प्रेम करत राहा।